नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया पोह्यांचा चिवडा किंवा सुके पोहे रेसिपी. एकदम साधी, सोपी आणि करायलाही खायला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी लागते. शिवाय याला तुम्ही स्टोर करूनही ठेवू शकता. टिफिनसाठी, पिकनिकसाठी जाण्यासाठी बनवू शकता. प्रवासामध्ये याला आपण यूज करू शकतो. पोह्यांचा सुका चिवडा रेसिपी. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या, म्हणजे असेच रेसिपी तुम्ही बघू शकता. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असं तयार करूया. यासाठी बघा, आपण पोहे घेतलेले आहेत. एक बाउलवर मी पोहे घेतलेले आहेत. हे जाडसर असे पोहे आहेत. जाडा पोहा आहे हा. शेंगदाणे घेतलेले आहेत. मीठ, मोहरी, जिरं, हळद, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. मिरच्या बघा अर्ध्या साईजमधून कट करून घेतलेल्या आहेत. लसूण असा छानपैकी थोडासा असा ठेचून घेतलेला आहे. आणि यासोबत आपण यामध्ये तेलाचाही वापर करणार आहोत. चला, आता आपण बनवूया. सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल ॲड करूया. तेल बघा छानपैकी असं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता शेंगदाणे ॲड करूया. शेंगदाणे छानपैकी आपल्याला हे करून घ्यायचे. आता यामध्ये मी मोहरी ॲड करते. मोहरी झाली की यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या. जिरा ॲड करूया. लसूण, कोथिंबीर, यानंतर आता आपण यामध्ये हळद ॲड करूया. यासोबत मीठ, आता यामध्ये आपण पोहा ॲड करूया. गॅस आपल्याला आता मीडियम फ्लेमवर करायचा आहे. आता पोहे आपले छान फुलेपर्यंत आपल्याला हा असंच पलटून भाजून घ्यायचा आहे.
कंटिन्यू आपल्याला याला खालीवर असं हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे खालून जळणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने हा फुलत चालतो. हे बघा. हे बघा, छानपैकी आता हा होत आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आपण हा गरम गरम सर्व करूया. हे बघा, किती कुरकुरीत असा हा तयार झालाय. आवाजावरून तुम्हाला कळेल. हे बघा, आता अशा पद्धतीने याला थोडा वेळ थंड झाले की एकदम छान असा कुरकुरीत हा चिवडा आपला तयार होतो. पोह्यांचा चिवडा, याला सुके पोहे सुद्धा म्हणतात. खायला एकदम टेस्टी. शिवाय तुम्ही याला स्टोरही करून ठेवू शकता 15-20 दिवस. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.